हे जेव्हा भांडवलदार राज्य व्यवस्था ताब्यात घेतात तेव्हा कामगारांचं शोषण सुरू होतं आणि कामगारांची शोषण प्रक्रिया ही युगायते युग चालू आहे. आपल्या घामातनं जग निर्माण करण्याची ताकद असणारा कामगार हा या राष्ट्राचा, या देशाचा, या मुंबईचा, या महाराष्ट्राचा आधार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी नागाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर त्याची क्रय शक्ती, त्याची निर्माण करण्याची क्षमता ही ह्याची तुलनाच होऊ शकते. याकडे काम करून घ्यायचं म्हणजे किती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला रविवारची सुट्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कामाची वेळ ठरवून त्याच्या मागे संशोधन होतं. माणूस काम करू शकतो तर किती करू शकतो, त्याला थकवा येतो तर किती येतो, याचा काही एक विचार नाही. थेट त्याच्याकडनं 12-13 तासाचा अपेक्षा करायची कामाची. म्हणजे एखाद्या प्राणी पण म्हणता येणार नाही, प्राण्यालाही जीव असतो, पण ह्या म्हणजे अमानवी दृष्टिकोन आहे सरकारचा. शेवटी कामगार माणूस आहे, माणूस म्हणून त्याच्याकडे बघावं. आपण स्वतः किती काम करू, आपण राज्य मंत्रिमंडळात आहोत, आपण राज्यकारणात आहोत, मी किती करतो याच्यावर मी दुसऱ्याची परीक्षा घेऊन नाही. मुंबईला कामावर जाणारा माणूस किंवा इतर कामावर जाणारा माणूस, तो घरात किती वाजता तो कामावर किती वाजता तो काम किती करतो आणि घरी येतो तरी तुम्ही त्या माणसाचे जीवनमान सुद्धा कमी करून द्या. त्याला होणारे आजार, त्याला लागणाऱ्या अनेक रोग याच्यात निर्माण होतो, त्याचं कौटुंबिक जीवन संपुष्ट आहे. नेमक्या सरकारला काय करायचंय? कामगारांना अंगावर घेऊ नका, जगात कुठेही काही करा. कामगार ही प्रचंड मोठी शक्ती आहे जगातली. आणि हे तुम्ही जातीची भांडणं लावता, धर्माधर्माची भांडणं लावता, ते सगळं बाजूला ठेवा. कामगार एक झाला आता हे जग पलटवण्याची याच्यात ताकद आहे. म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलं होतं, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट युअर नथिंग टू लूज बट युअर चेन्स. तुमच्या पायातले साखळदंड तोडण्या पलीकडे तुमच्याकडे हरवण्यासारखं काहीच नाहीये. काय आहे त्यांच्याकडे? सोनं, नाणं, बंगला, गाड्या, घोडे, शेती, वाडी, काय आहे कामगारांना? ह्याच्यावर कमवतो आणि ह्याच्यावर खातो, बाकी काय आहे? हा जो काही म्हणजे कुठल्या दृष्टिकोनातनं कुठल्या भांडवलदारांनी यांच्या डोक्याने घातलंय कामगारांचं शोषण सुरू करा, या शोषणात या शासनाचा अंत आहे. झालं, जातीची भांडणं लावून झाली, ओबीसीला वेगळा गुळ लावला, मराठ्यांना वेगळा गुळ लावला, ते जाऊ द्या, ते त्यांचं कामच आहे, ती त्यांची नीतीच आहे. हिंदू, मुसलमान, ओबीसी, मराठा हे गरज झाली. आता कामगारांना ते सहन नाही होणार. लवकरच कामगारांची एखादी बैठक बोलवली जाईल. उभ्या महाराष्ट्रात त्याच्या विरुद्ध आवाज